आज आपण डिस्कस करणार आहे MPSC 2023 PSI एसओचा कंबाईनचा पेपर आणि त्यातलं पण मॅथ्स सेक्शन. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन आपण बघू, कारण की हे कंबाईनला खूप इम्पॉर्टंट आहे की क्वेश्चनचं लेवल थोडी चेंज झालेली आहे. त्या हिशोबाने आपण बघणार आहोत क्वेश्चनची लेवल काय येत आहे आणि त्याला शॉर्टकटमध्ये कमी वेळात कसं सॉल्व आपण टेकल करायला पाहिजे. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे की एरिया ऑफ सर्कल आपल्याला काय दिलं, एक्स स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ सर्कल काय असतो, तर पाय आर स्क्वेअर असतो. त्याची व्हॅल्यू काय दिली, आपल्याला एक्स दिली आहे. त्यानंतर पेरीमीटर पण सेम दिला. पेरीमीटर काय सर्कलचा 2 पाय आर, याची व्हॅल्यू पण काय दिली, एक्स दिली आहे. तर एक्स व्हॅल्यू सेम आहे म्हणून आपण एकत्र लिहू शकतो. पाय आर स्क्वेअर इज इक्वल्स टू काय लिहिणार आहे, 2 पाय आर लिहिणार आहे. पाय पाय कॅन्सल, आर आर कॅन्सल, आर इज इक्वल्स टू किती आले, 2 आले. तर आपलं ऑप्शन नंबर 2 आपलं काय येत नाही, याचं आन्सर आहे. ओके, तर हा एकदम सिम्पल क्वेश्चन होता, बेसिक कन्सेप्टवर क्वेश्चन होता. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. आपल्या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की एक शॉपकीपर आहे. शॉपकीपरने 15 शर्ट घेतलेले, 2340मध्ये सोल्ड केले आणि त्यांनी कितीला लॉस झाला, 60 रुपीजचा लॉस झाला. म्हणजे त्याची जी सेलिंग प्राईज आहे प्लस जर लॉस काढला तर आपल्याला काय मिळतं, कॉस्ट प्राईज मिळते, म्हणजे खरेदी किंमत मिळते. सेलिंग प्राईस 2340 आहे, प्लस किती आले, 60 आले. त्याची व्हॅल्यू किती आली, 2440. आपल्याला प्राईस काढायची एक शर्टची, म्हणजे डिवायडेड बाय काय करणार आहे आपण, 15 करणार आहे. तर एक शर्टची प्राईस म्हणजे किती आली, 160 रुपीज. हा पण एकदम सिम्पल क्वेश्चन होता, विदिन 10-20 सेकंदात होणारा क्वेश्चन होता. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. आपण बघू आपला नेक्स्ट क्वेश्चन. याच्यामध्ये काय आहे, ए क्यूबची टर्म आहे, ही बी क्यूबची टर्म आहे. खाली पण सेम आहे, ही ए क्यूबची टर्म आहे, ही बी क्यूबची टर्म आहे. बस सॉल्व करायचं. ए क्यूब लावायचं, 3 ए क्यूब आहे म्हणून काय 0 0 1 येईल. इथे काय 2चा क्यूब काय असतो, 8 असतो. पण याच्या पुढे 6 यायला पाहिजे, कारण की 0.2 आहे. मल्टिप्लाय बाय 3 करू त्याला 6 होऊन जाईल. 1 2 3 4 5 6 आणि इथे डेसिमल येईल. तर सेम इथे 0.00, 2चा क्यूब 8 येईल. इथे पण सेम करू, 0.0 1 2 3 4 5 4 5 आणि 6 याला ॲड करायचं. याला जर ॲड केलं आपण 0.010008, याला जर ॲड केलं तर 008 064. डेसिमल रिमूव्ह, वरते 108 आणि खाली 8064. याला कट केलं तर आपल्याला दिसते याचा 8 टाईम्स आहे, 1/8. 1/8 म्हणजे काय असतं, 0.125 आपलं आन्सर असतं. ऑप्शन नंबर 2 येईल. हा पण सिम्पल क्वेश्चन होता. याला कट करायचं, याला कट केलं तर तुम्हाला येऊन जाईल. इझी क्वेश्चन होता, हा काही टफ नव्हता. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. द सम ऑफ प्रेझेंटेज ऑफ 3% किती दिले, 72 दिलेली आहे. ठीक आहे, 72 एज दिलेली आहे प्रेझेंटेज. ठीक आहे, एक्स प्लस वाय प्लस झेडची किती दिली आहे, 72 दिलेली आहे. 7 year अगो देअर एजेस वर इन द रेशो 4:6:7 दिलेलं आहे. ठीक आहे, आता 7 year अगो म्हणजे काय होणार, सर्वांची जे एज आहे 3 लोकांची, जे 7ने कमी होणार आहे, मग ते किती होणार आहे, 51 होणार आहे. त्याचा रेशो किती दिला आहे, 4:6:7 आहे. मग ही जी व्हॅल्यू आहे किती आहे, 17. एक्सची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 51 दिली आहे. याला कट करायचं, मग एकाची व्हॅल्यू किती आली, तुमची 3 आलेली आहे. तर त्यांची प्रेझेंटेज आपल्याला काढायची, काहीच नाही, क्वेश्चन इझिली सॉल्व झाला. आता सपोज हे किती आला, 4x, म्हणजे फर्स्ट आलं तरी येऊन जाईल 4x. त्याची 7 year अगोर एज किती होणार आहे, 12. 7 प्रेझेंट काढायचे म्हणजे +7 करायचं, तर 19 कोणत्या ऑप्शनमध्ये, माझा ऑप्शन नंबर 3मध्ये. एकदम इझी क्वेश्चन होता, कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता, बेसिक क्वेश्चन होता, काही याच्यामध्ये हार्ड न होतं. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं त्यांनी, 12% 3 वर्षासाठी. आता मला सांगा, जर 100 रुपये मी घेतले तर ज्याच्यावर मला रेट आणि टाईम मल्टिप्लाय करून द्यावं लागेल. मग रेट 12% 3 वर्षासाठी म्हणजे किती आले, 36. मी 100 रुपये घेतले, पण मला व्याज किती द्यावं लागेल, 36 जास्त, म्हणजे किती रिटर्न करावं लागते मला, 136 ही अमाऊंट आहे. पण मला याची व्हॅल्यू दिली आहे, हे 36%ची व्हॅल्यू. 36%ची व्हॅल्यू म्हणजे हे रेट दिले. हा काय झाला, मी प्रिन्सिपल, हा काय झाला माझा अमाऊंट, आणि हा काय झाला माझा इंटरेस्ट. ओके, 36%ची व्हॅल्यू दिली मला, क्वेश्चनमध्ये दिली 5,400 रुपये. आता मला काढायची 100ची व्हॅल्यू, इझिली काढणं, काहीच प्रॉब्लेम नाही. आता सपोज मी याला 9ने कट केलं तर इथे 4% बनतं, याला 9ने कट केलं तर इथे किती, 600 बनतं. 4पासून 100 बनवणं इझी आहे. त्याला कितीने मल्टिप्लाय करू, पण 25 नाही, इथे पण 25 नाही करू. मग 25 6 150 आणि 00. तर ऑप्शन नंबर 3 माझं काय म्हणजे आन्सर. बिलकुल ह्याच मेथडने सॉल्व करायचं, तर क्वेश्चनचं सॉल्युशन फास्ट होईल. ओके, आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. मोस्ट रिपीटेड पॅटर्न आहे, 5%ने कमी होते. ठीक आहे, प्रत्येक वेळेला 5%ने कमी होते. 5% आफ्टर 2 year, म्हणजे -5 + -5 ह्याच फॉर्म्युल्याने यूज करायचं. याला अपॉनचा 100, -10 + 0.25, तर कितीने कमी झाले, 9.5.
75ने कमी झाली. म्हणजे 100 रुपयाची वस्तू होती ती 9.75ने जर कमी झाली तर तिची व्हॅल्यू किती झाली 19.25. हे किती आहे, याची व्हॅल्यू 1600 आहे. मल्टिप्लाय बाय 16, ते पण 16ने मल्टिप्लाय होणार. मल्टिप्लाय करा. 16 पंजे 80, 16 दोन्ही 32, 8 40 की 4, परत 4 आणि 144. इथे डेसिमल येऊन जाणार आहे. तर 1440 आपलं काय येणार आहे आन्सर ऑप्शन नंबर 3. एकदम सिम्पल क्वेश्चन होतं. याला ह्याच मेथडने करायचं. A+B AB अपॉन 100 करायचं. मायनस मायनस असलं तर प्लस होतं म्हणून. ओके, आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. भारी आणि छान क्वेश्चन आहे आपण. ठीक आहे, फास्ट क्वेश्चनमध्ये काही एकदम क्वालिटीने एकदम चिलर क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय बोलले की रेल्वेचं फेअर 20% वाढतं. जर 100 असलं तर किती होतं 120 होतं. परत त्याच्यानंतर ते कितीने 10% वाढतं. याचं जर 10% जर आपण नाही काढलं म्हणजे 11/10 जर केलं आणि नंतर मग 25% वाढतं. 25%ला आपण 5/4 लिहू शकता. असं केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता सपोज 10 कट झाला, 4 1 जा 4, 4 3 जा 33 × 5 जर केलं तर 100ची वस्तू त्या किती झाली 165. तो ओरिजिनली कितीचं इन्क्रीमेंट झालं 65चं इन्क्रीमेंट झालं. ऑप्शन नंबर ए माझं उत्तर येऊन जाणार आहे. क्वेश्चनमध्ये काहीच नाही होतं. ठीक आहे, असंच प्रत्येक क्वेश्चन आपण 30 सेकंदात सॉल्व्ह केलेला आहे. म्हणजे एक्झाममध्ये होऊ शकता म्हणून एक्झाममध्ये क्वेश्चन दिलं आहे. आता बघू आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट आणि फ्री ऑफ कॉस्ट क्वेश्चन होता हा. ठीक आहे, एक्झाममध्ये इथे याला इथे सॉल्व्ह करायचं. -2 -3 -5 मल्टिप्लाय 5 × 3 8 डिवायडेड बाय तर -5 -5 कट होऊन जाईल. ते 8 फक्त वरती उरेल. -6 -4 किती आला -10 डिवायडेड बाय काय -चा 12 मायनस कॅन्सल आणि 2 4 जा 2 5 जा हा वरती जाईल 12. तो 48 डिवायडेड बाय काय करायचं आहे आपल्याला 5 करायचं आहे. 9.6 पॉझिटिव्हचं आपलं काय होऊन जाणार आहे आन्सर येऊन जाणार आहे. ठीक आहे, तर हा एकदम फ्री क्वेश्चन होता. याला तर सर्वांनी सॉल्व्ह करायला पाहिजे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. ॲव्हरेजचा क्वेश्चन आहे आणि हा प्रत्येक वेळेला येतो. आता तो विचारतोय की 19 इनिंगमध्ये एका बॅट्समॅनने 98 स्कोर केला. म्हणजे 18 इनिंगमध्ये त्याचा स्कोर 18x असेल प्लस 19 इनिंगमध्ये 98 केला तर ॲव्हरेज त्याचं कितीने वाढलं. अगोदर x होता, आता x+4 झालं. बस 18x इथे ठेवायचा प्लस 98 इथे ठेवायचा. 90चा मल्टिप्लाय करायचा 19x. 19 4 जा किती होतं 76. इथे 19 इथे जाईल मायनस होऊन जाईल. 98 इकडे 18 इकडे जाईल मायनस होऊन जाईल. 76 इकडे येईल. 98 - 76 केलं तर एक्सची व्हॅल्यू किती आली 22 झाली. आफ्टर 19 इनिंग विचारलं आहे. 19 इनिंग विचारलं म्हणून इथे प्लस होईल. 22 + 4 जर केले आपण इथे किती आले 26. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. एकदम सिम्पल क्वेश्चन होता. म्हणजे क्वेश्चन जो आहे तो 10 सेकंद आणि मॅक्स टू मॅक्स 20 सेकंदामध्ये सॉल्व्ह होतो. म्हणजे इझिली 20 क्वेश्चन्सपैकी तुम्ही 18 क्वेश्चन ते इझिली करू शकता. ओके, आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, त्याचा एरिया आहे रेडियसचा इक्वल आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्याला काय दिले R1चा स्क्वेअर प्लस R2चा स्क्वेअर प्लस R3चा स्क्वेअर. हा काय असणार आहे, हे सर्वांची व्हॅल्यू R असणार आहे. हे पाय R स्क्वेअरचा इक्विव्हॅलंट असणार आहे. तर पाय याची एडिशन करून टाकायची. 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर. ते किती आले पाय × 169. हे पाय Rचा स्क्वेअर. पाय कॅन्सल होणार आहे. आरची व्हॅल्यू किती येणार आहे 169 म्हणजे 13. ऑप्शन नंबर सी माझं उत्तर. ओके, आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय बोललेलं आहे की हाऊ मेनी स्क्वेअर्स आर ऑन अ चेस बोर्ड. ठीक आहे, तर सिम्पलचं गोष्ट आहे की चेस बोर्ड कितीचा असतो 8x8. ठीक आहे, चेस बोर्ड असतो. ठीक आहे, असे असतात. ठीक आहे, सर्वात इम्पॉर्टंट आहे 8x8चा चेस बोर्ड असतो. आणि स्क्वेअर काढायचं असेल तर आपण काय करतो इथे नंबरिंग टाकतो. जसं की हे 1 आहे 2 आहे 3 आहे हे 4 आहे. इथे 3 2 1 म्हणजे याचा मल्टिप्लाय याच्यासोबत याचा मल्टिप्लाय याच्यासोबत याच्यासोबत म्हणजे आपल्याला काय करायचं आहे इनडायरेक्टली 1चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर प्लस ... 8चा स्क्वेअर म्हणजे सम ऑफ नॅचरल नंबर. ठीक आहे, मग काही नाही फॉर्म्युला लावून टाका n+1 त्यानंतर 2n + 1 डिवायडेड बाय 6. ओके, बस मग n म्हणजे काय 8 आहे. 8 × 9 8 2 16 आणि 1 17 डिवायडेड बाय 6. 2 3 जा 2 4 जा 3 3 जा × 12 × 17. युनिट डिजिटला काय यायला पाहिजे 4 म्हणजे ऑप्शन नंबर 2. सर्वात इम्पॉर्टंट आहे की चेसबोर्ड जर दिलेला असेल तर तुम्हाला काय करायचे सम ऑफ नॅचरल नंबरचे स्क्वेअरची सम करायची. ओके, इम्पॉर्टंट आणि छान क्वेश्चन होता. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. हा नेक्स्ट एक रिझनिंगचा क्वेश्चन आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे 15 आहे 21 आहे म्हणजे 15 ते 21 प्लस 6ची हे त्यानंतर 24 म्हणजे +3 त्यानंतर 30 परत +6
मग आपल्याला 32 दिले, म्हणजे +3 पाहिजे होता, ते 32 आलेलं आहे. कारण त्यानंतर 39 आहे. जरी ते 33 आला असता तर +6 39 बरोबर जमतं, म्हणजे 32 आपलं काय रॉंग आहे. ऑप्शन नंबर 4 आपला आन्सर आहे. हा पण इझी क्वेश्चन होता. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. ही अंकिता आहे, अंकिताची मदर आहे आणि अंकिताचा भाऊ आहे. ठीक आहे. तर फर्स्ट काय म्हणतोय की अंकिताची जी मदर आहे 2.5 टाइम ऑफ द म्हणजे अंकिताची जी मदरची एज आहे तिच्या 2.5 आहे आणि अंकिताचं जे ब्रदरची एज आहे ते म्हणजे आईचं 4 टाइम्स आहे. ओके. आता मदरची एज 2 वेगळे आहे, तर आपण याला सिमिलर करून टाकू. याला सिमिलर करण्यासाठी आपण काय करू, याला 4ने मल्टिप्लाय, इथे 2.5ने मल्टिप्लाय. तर हिची एज किती झाली 10, इथे कितीने 4ने मल्टिप्लाय होईल ते 4, इथे 2.5ने मल्टिपल होईल या इक्वेशनमध्ये, तिथे 2.5. आता आपल्याला हे डेसिमल रिमूव्ह करायचे म्हणून याला डबल करून टाकू. याला डबल केलं तर हे 20, हे 8 आणि हे 5. आता हे रेशो आला, हे मदर आहे, हे अंकिता आहे आणि हे ब्रदर आहे. यांची एडिशन केली तर किती हो 33, पण तो पण 33ने 66 आहे म्हणजे डबल आहे. ते सुद्धा काय होऊन जाणार आहे, डबल होऊन जाणार आहे. ब्रदरची एज विचारली आहे, डबल केलं तर 10 प्रेझेंटमध्ये, 2 वर्षानंतर विचारली तर 2 ॲड करून टाकू म्हणजे आता 12. सर्वात इम्पॉर्टंट आहे की डेसिमल रिमूव्ह करणे, म्हणून याचा आन्सर काय नाही, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. छान आणि रिपीटेड क्वेश्चन आहे हा. 2016 इंटरनॅशनल योगा डे किती बोलला आहे, 2016 म्हणजे लीप इयर. इंटरनॅशनल योगा डे काय असतो 21 जून. काही डेट तुम्हाला पाठ करायचं आहे. आणि इम्पॉर्टंट हे क्वेश्चन आहे ना, हे क्वेश्चन आलेले स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये सेम ह्याच टाईपचे पॅटर्नचे क्वेश्चन असतात. आणि आपल्याला विचारलं आहे त्यांनी की नॅशनल सायन्स डे कधी असतो आपला, 28 फेब्रुवारी. ओके. काही नाही, रिवर्स जायचं आहे. 21 जून आहे तर 21 जून एट इज लिहून टाकायचं. जून नंतर काय असतं आपल्या, जून बॅक साईडला यायचं. जून नंतर काय असतं, एप्रिल, मे, जून. मेचे किती दिवस असतात आपले 31. त्यानंतर एप्रिलचे किती दिवस असतात आपले 30. एप्रिल नंतर मार्चचे किती दिवस असतात आपले 31. आणि फेब्रुवारीचा 28 सोडून 28पर्यंत तर पोहोचत. त्याच्या अगोदर फेब्रुवारीचा 29, कारण की 29 येईल ना, लीप इयर आहे. काही नाही, डिवायडेड बाय 7 करायचा. 7 हा पूर्ण डिवाइड झाला, 0 रिमाइंडर. याला कट करायचं, रिमाइंडर किती उरणार आहे इथे रिमाइंडर आपलं 3, इथे रिमाइंडर किती उरलं 2, इथे रिमाइंडर किती उरलं 3. आता जे रिमाइंडर उरले सर ॲड करा, 3 2 5, 3 8 आणि 1 9. 9ला 7ने डिवाईड करायचं, रिमाइंडर किती उरणार आहे 2. तो 2 दिवस मागे जायचं, कारण की आपण मागे चालले, जूनपासून फेब्रुवारीपर्यंत चालले. तर अगोदर काय होतं आपल्या इकडे ट्यूजडे होतं. ट्यूजडे नंतर इकडे काय येणार आहे मंडे नंतर काय येणार आहे सेकंड संडे. तो ऑप्शन नंबर 3 आपलं आन्सर येणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इकडे तुम्ही इकडे एक दिवस सोडा किंवा इकडे एक दिवस सोडा, दोघांपैकी तुमचं जे बी कॉलॅबरेशन असेल तसं करा. खूप छान आहे, खूप रिपीटेड क्वेश्चन आहे. ओके. आता याच्यामध्ये क्वेश्चनचं आन्सर काढणं टफ नाही, फक्त कन्फ्युजन क्रिएट होतं एक्झाममध्ये गेल्यावर की आपण हे कॅरी करायचं का नाही करायचं. ठीक आहे. त्यामुळे हा क्वेश्चन थोडा चांगला क्वेश्चन बनतो, कारण की इथे संडे पण आन्सर आहे, सॅटर्डे पण आहे. ऑप्शन दूर नाही, ऑप्शन एकदम क्लोज आहे. त्यामुळे हा क्वेश्चन थोडा चांगला क्वेश्चन बनतो. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. खूप छान क्वेश्चन आहे, अभी रिझनिंगचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे की आपल्याला जसं नॉर्थ आहे, साऊथ आहे, ईस्ट आहे, हे वेस्ट आहे, हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं आपण कलरिंग करू, असे डायग्राम काढून टाकू. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट आहे की तो आता काय करतो आहे, टुवर्ड्स द ईस्ट चालतो म्हणजे या डायरेक्शनला. त्यानंतर तो काय करतो आहे की 90 डिग्री तो राईटला, म्हणजे 90 डिग्री तो लेफ्टला. याचं लेफ्ट कुठे असणार आहे, ह्या साईडला, म्हणजे 90 डिग्री इकडे तो 50 मीटर चालला. ओके. 50 मीटर चालला. आता तो नंतर जेव्हा इकडे येतो, आता इकडून तो कुठे चालणार आहे, तो 150 डिग्री, म्हणजे हे 90 आहे. 90मध्ये 45 ॲड केलं तर हे डायरेक्शन झालं त्याची 150. तर म्हणजे इथून ते इथपर्यंत जे अंतर द्यायचं ते किती झालं 135. इथे आला तो. आता जर तुम्ही स्वतःला इथे इमेजिन करा की तो जे काय विचारले आपल्याला लेफ्ट हँड इंडिकेट, तर लेफ्ट हँड एक तर ईस्ट इंडिकेट करतं आणि हे काय करतं, हे कोणती येणार आहे, हे नॉर्थ ईस्ट. नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये म्हणून नॉर्थ ईस्ट येणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए आपला आन्सर आहे. हा पण एकदम सोपा आणि थोडा छान क्वेश्चन होता मी अंडरस्टँडिंगवर. ओके. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. 2 क्वेश्चन आहे, दोघं रिझनिंगचे क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता आपण बघू ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की सिरीज आहे ती कशी रन करते, की 4 आहे, 5 आहे, 8 आहे, 13 आहे, नंतर परत 14, 17, 22 अशी पुढे जाणार आहे. आता तुम्ही एक बघा, 4 नंतर कितीने वाढली, +1ने, +3ने, +5ने. ठीक आहे. परत इथे परत तेच +1ने, परत मग +3ने आणि +5ने, पुढे पण असेच होणार आहे. 22 नंतर काय येणार आहे, मग ते 23 येणार आहे +1ने, नंतर +3 करायचं म्हणजे 26, +5 करायचं म्हणजे किती येणार आहे 31. त्यानंतर परत +1 करायचं म्हणजे 32
+3 करायचं म्हणजे 35. आता आपल्याला विचारलं ह्यामधून कोणताही नाही येणार. 31 आलेला आहे, तो नाही येणार. 32 पण आलेला आहे, हा नाही येणार. 35 आलेला, हा पण येणार. ऑप्शन नंबर 3 माझं काय येणार आहे, या क्वेश्चनचा आन्सर येणार. ठीक आहे. तर हा सिम्पलचा 135चं तुम्ही लॉजिक काढायला प्राईम नंबरसारखं तर तुम्हाला येऊन जाणार आहे. ठीक आहे. आता आपण बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये की काय दिलेलं आहे. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये एक वर्ड दिलेला आपल्याला, त्याला आपण लिहून टाकायचं अगोदर. सर्वात इम्पॉर्टंट आहे की UNIDE, अनआयडेंटिफाईड वर्ड आहे. ठीक आहे. IFIED. ठीक आहे. आता काय करायचं, ह्याच वर्डला आपण अल्फाबेटिकल ऑर्डरने हे करायचं, म्हणजे ABCD बोलायची. तर ABCD बोलताना अगोदर याच्यामध्ये काय येणार आहे, D येणार आहे. तर खाली लिहून टाकायचं D. हा एक D आला, परत त्यानंतर परत D आला. ABCD नंतर परत E येईल, E एक E गेला, परत एक E आहे. नंतर मग F येईल, F. G नंतर H. I येणार आहे, I 3 वेळा आहे. एक I, एक I, एक I. हा तिघा I काय झाले आपल्याकडे झाले. I JK L M N येणार आहे, N 2 वेळा आहे. इथे एक N येईल, इथे एक N येईल, MN. नंतर O P Q R S, इकडे T येईल आणि इकडे U येईल. आता काय चेंज नाही झालेले आपण बघू. तर याच्यामध्ये काय दिसतं, एक हा एकच वर्ड आहे जो हा चेंज झालेला नाही आहे, बाकी सर्वे चेंज झालेले आहे. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर काय येऊन जाणार आहे, 1 येऊन जाणार आहे. बाकी तुम्ही बघू शकता सर्वे याच्या यूच्या खाली D आलेला आहे, हा पण चेंज 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 आहे, हा TI आहे, हा FN आहे, IN आहे, ET आहे, DU आहे. फक्त I आणि I हा सेम आहे, हा चेंज नाही होणार आहे. ओके. तर हा पण एक सिम्पल क्वेश्चन होता, रिझनिंगचे क्वेश्चन होते ते सिम्पल होते. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता बघू आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि वेन डायग्रामवर क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता मला सांगा, यांनी दिलेलं आपल्या हिस्ट्री, जॉग्राफी, सिविक्स याचा काही रोल लागतो का? म्हणजे हिस्ट्री पण वेगळी आहे आपली, जॉग्राफी पण वेगळी आणि सिविक्स पण वेगळी, तर अशी डायग्राम आली असते याच्यामध्ये. आता सेकंड बघा, इंडिया एशिया. आता सपोज एशियामध्ये इंडिया आलं असतं आणि युरोप आलं असतं, ही सेकंडची डायग्राम झाली असती. ही फर्स्टची आहे आणि ही काय झाली, सेकंडची. थर्डची असू शकते, कारण की हा फ्लॉवर आहे, हा एक फ्लॉवर आहे. आता फ्लॉवर काय असतं, काही फ्लॉवर व्हाईट असतात आणि काही फ्लॉवर सुगंधित असतात. तर हे एक होऊ शकते की फ्लॉवरमध्ये दोघी क्वालिटी, की ते व्हाईट पण आहे आणि ते काय त्यांची फ्रेग्रंट पण आहे. आता कप, सॉकर आणि टी. आता सपोज कप आहे तो बशीमध्येच ठेवला जातो आणि त्याच्यामध्ये चहा, म्हणजे ते असं येऊ शकते, अशी डायग्राम बनू शकते त्यांची. तर त्यामुळे याचा ऑप्शन नंबर काय येणार आहे, आपलं 3 याचा आन्सर येणार आहे. ओके. तर सर्वात इम्पॉर्टंट आहे की आपणने MPSC 2023चे जे कंबाईनमध्ये आलेले सर्व क्वेश्चन सॉल्व केले आणि तुम्ही बघू शकता की आपण जे पण क्वेश्चन सॉल्व केले एक्सप्लेन करायला एवढा वेळ लागलेला आहे. नाही तर इवन तुम्ही हे क्वेश्चन एक्झाममध्ये 10 ते 15 सेकंदात एक क्वेश्चन उडवू शकता, इझिली उडवू शकता विथ रीडिंग करून. ओके. तर काही टफ नव्हतं. इझिली 20 आउट ऑफ 20 मार्क्स घेणे खूप इझी आहे आणि खूप इझी टू म्हणजे कट ऑफ, त्यामुळे मे बी वाढत असेल की आता क्वेश्चन मॅथ्सचे असते तर ते पण एक रिझन होऊ शकतं आणि कम्पॅरेटिव्हली पेपर पण सिम्पल झालं, कॉम्पिटिशन जास्त झालेली आहे. ओके. तर आय होप तुम्हाला ह्या सोल्युशनचा खूप यूज होईल येणाऱ्या अपकमिंग एक्झाममध्ये. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग मी.